1982 मध्ये दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल यांनी एक सिनेमा बनवला, उंबरठा. आणि या सिनेमात स्मिता पाटील यांनी साकारली सुलभा महाजन, एक विवाहित स्त्री, एक आई आणि एक सामाजिक कार्यकर्ती. सगळं काही सुरळीत सुरू असताना सुलभाला एका महिला सुधारगृहाची जबाबदारी मिळते आणि ती निर्णय घेते घर सोडण्याचा नाही, तर घराच्या उंबरठ्याबाहेर स्वतःची ओळख शोधण्याचा. पण तिथे गेल्यावर तिला कळतं, ज्या स्त्रियांना समाजाने वाचवण्यासाठी ही संस्था उभी केली आहे, त्या संस्थेत सुद्धा त्यांचं शोषण थांबलेलं नाही. सुलभा व्यवस्थेविरुद्ध उभी राहते, पण हळूहळू तिचा संघर्ष फक्त त्या संस्थेशी राहत नाही, तो संघर्ष होतो समाजाशी, व्यवस्थेशी आणि शेवटी स्वतःच्या संसाराशी. कारण तिच्या नवऱ्याला तिचं काम मान्य असतं, पण तिचं काम तिच्या स्वतःच्या संसारापेक्षा मोठं होऊ शकतं ही गोष्ट मात्र त्याला मान्य नसते. आणि इथेच उंबरठा या सिनेमाचं खरं गांभीर्य समोर येतं. कारण हा सिनेमा फक्त एका स्त्रीने घराबाहेर पडण्याची गोष्ट नाही. हा सिनेमा एक प्रश्न विचारतो, स्त्रीने जर स्वतःचं आयुष्य स्वतःच्या अटींवर जगायचं ठरवलं तर समाज तिला खरंच स्वीकारतो का? आणि म्हणूनच उंबरठा हा फक्त एका घराचा उंबरठा नाही, तो त्या प्रत्येक स्त्रीच्या आयुष्याचा उंबरठा आहे, जिला स्वतःचं आयुष्य जगायचं आहे.